नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कष्टी चतुर्थी महात्म्य. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, दावी तव सुताच्या आनना, पाहताच पूर्ती मनकामना, भवबंधना तोडितसे. अंगी चर्चित सिंदूर, जो का कृपेचा सागर, भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू. मूषक वाहनी बैसून, हस्ती त्रिशूळादी धारण, करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या. जो का सद्गुरु चैतन्य घन, देऊनी ज्ञानाचे दर्पण, प्रकाशविले आत्मज्ञान, केले समाधान जीवीचे. तयांचे कान धरावे चरण, केसीन यावी आठवण, जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरिले भान जगताचे. तया चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक, जेथे तो एकमी एक, पूज्य पूजक भाव असे. जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट, हरोणी केले संतुष्ट, संवारिले दुष्ट कंसादी. जेणे केले कालिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन, तया कृष्ण चरणी माझे नमन, लागले ध्यान मनोभावे. तया कृष्णांचे करिता स्मरण, काळ जाय मनी दडपोन, क्षमादया शांती येऊन, पावती समाधान ते ठाई. जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भंग, तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीतसे. जैसी सागराची लहरी, येत जात एकसरी, तैसी संकटे नानापरी, येता निवारी गजवदन. तया गणपतीचे व्रत देख, आदितिथी निर्णय एक, जो का होय सुखदायक, चालती सकळीकत जयारीती. श्रावण कृष्ण माझारी, तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी, चंद्रव्यापिनी असेल जरी, तरी व्रता ते करावे. दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी, असोनी पूर्व दिनी करीती, मातृविद्वा तयास म्हणती, आहे शास्त्रमत ऐसेची. दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त, चंद्रव्यापिनी चतुर्थी होता, तरी ते न करावी निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले. तया दिनी काय करावे, पुढे सांगती स्कंद भावे, ते श्रोतेजनी ऐकावे, व्रत आचरावे तयापरी. ऋषी अवघे मिळवून, प्रश्न करीती स्कंदा लागून, दरिद्र शोक कष्टनाशन, वैरीजन चळिताती. विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय स्त्रियांसी, ऐशा दुःखे पीडा जनांसी, दुःख कैशी होय सांगा. ऐसा ऋषीचा ऐकोणी प्रश्न, स्कंद पावला समाधान, जनकल्याण व्हावया लागून, तयासी वचन बोलतसे. सुखप्राप्ती व्हावी सकळीका, ऐसा उपाय सांगतो ऐका, संकष्टी व्रते गणनायका, भजता होय निर्विघ्न. यथाविधी तया व्रतासी, आचरिता भक्ती भावेसी, सकळ मनोरथ निश्चयेसी, पूर्ण होतील तात्कालिक. हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासोनी वावया मुक्त, गांजिले जे का पंडुसुत, तया अद्भुत निवेदिले. पांडवांसी दयती जिंकुनी, कौरवे धाडिले काननी, ते दुःख नसाहे म्हणोनी, सांगे कानी धर्माच्या. धर्म भीमा अर्जुन नकुळ, सहदेव द्रौपदी मिळवणी सकळ, व्रत चालविले अचळ, जेने तळमळ दूर होय. 12 वर्षे अरण्यवास, पुढे 1 वर्ष अज्ञातवास, तेथील हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे. हा हेतू धरोणी मनी, करीते झाले व्रता लागुनी, श्रावणवद्य चतुर्थी दिनी, आरंभ करोणी चालविले. तया व्रते करोणी जाण, 13 अब्द पूर्ण नसोनी, पुनरपी अरण्य सेवन, गजानने जाण दूर केले. ऐसा व्रताचा महिमा जाण, कृष्णे सांगितला कोठोण, ते करावे निवेदन, करविने श्रवण आम्हा आधी. मग ऋषीचा प्रश्न ऐकोन, स्कंद सांगती तया लागून, पार्वतीस हेरंबा आपण, काय कारण सांगतसे. कृतयुगी हिमनग बाळा, टाकोनी निघाला शिव भोळा, वियोगजन्य दुःख ज्वाळा, जाळील कळीकाळा वाटतसे. पार्वती झाली उदास, सोडिल सर्व विलास, दृढ धरिले वैराग्यास, लिहिले प्राक्तन काय आहे. पतीने का केला कोप, काय अन्य जन्मिले पाप, उभे राहिले आपे आप, मज माय बाप कोणतारी. काय मी चुकले पतिव्रता धर्म, किंवा काही काढिले वर्म, किंवा चुकले स्वधर्म, अवघा धर्म चालविला. वचनाचा केला अनादर, ब्राह्मणा छळीले निर्धार, घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला. काय भक्ता लागे छळिले, काय पूजिते विध्वंसिले, काय गंगेते निंदिले, नंदिसी ताडिले दंडाने. मुखाने नये रामनाम,
अंगी धडाडला काम, ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपले. नाही केली देवपूजा, उच्छेदिले देवद्विजा, तेणे मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावले. काय विधूची केली निंदा, पन्नगासी भोगविली आपदा, चिंता भस्म लेपण अंगी सदा, हंसले कदा तयासी. स्मशानी असे सदावास, गुंडाळिले व्याघ्रांबरास, जाळूने टाकिले मदनास, धरिले वैराग्यास मनवुनी. श्वशुर गुहासी वास केला, तेव्हा मायेबाप बोलिला, म्हणून चित्ती क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी. ऐसे वदोनी वारंवार, नेत्री वाहे दुःख नीर, अंतरा माझी न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया. आता सेवावे अरण्य, किंवा करावे देहपतन, किंवा तपा लागी जाऊन, घालूने आसन बसावे. पवन आणि चंदन, झोंबे अंगी अग्नी समान, विदुतापवी देहा लागून, चंड किरण मध्यानीचा. वाटे मजला वैरी वसंत, सुमन सुवास उग्र भासत, कोकिळा स्वर कर्णी झोंबत, कर्कश काकवत दुःख देती. अग्नी माझी होमावा काय, कोठे पाहू पतिराय, काय घडला न कळे अन्याय, काय उपाय करावा. धरणीवरी अंग टाकी, कोण युक्ती सांगेल सखी, केशी धुंडू चतुर्दश लोकी, हंसती नकी मजलागी. एसी वियोग दुःखे करुण, पोळली अंतःकरणी जाण, वैराग्य संपन्न तपा लागून, गेली कानन सेवावया. वल्कले धरुणी धारण, माथा जटा गुंडाळून, कुंकुम मळवट भरून, घालून आसनी बैसली. काही दिवस वायुभक्षण, काही दिवस फळे सेवन, काही दिवस पळणे जाण, सेवन दुर्वांचे. काही दिवस जलपान, काही दिवस कंदमुळ भक्षण, काही दिवस निराहार राहून, काही सेवन करीना. काही काळ उद्वबाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन, काही दिवस उभे राहून, नाही शयन बहुकाल. ब्रह्मांडी प्राण नेऊन, केले हठयोगाचे साधन, आकर्षण करुणी मन, इंद्रिय दमन बहुकाळ. राजयोग साधनी, निमग्न राहे निशिदिनी, रामनाम मंत्रे करोणी, कालवणी काढिला. अष्टांग योगाच्या साधनी, देह जिजविला तपे करुनी, परिप्राणेच्छेरा लागुनी, दयामनी नयेची. जो भक्तीचा भुकेला, भावे करोनी बांधला गेला, जो हिमनगजे लागी दुरावला, म्हणोनी झाला खेदचित्ती. आता काय करावा उपाय, कैसा भेटेल पतिराय, चिंता करोनी जिजली काय, झाली तन्मय वृत्तीती. तपे करुनी देह तापला, तिन्ही लोकी कंप सुटला, इंद्र मना माझी दचकला, काय वर्तला अनर्थ. ऐसे तीव्र तप स्त्रीने केले, नाही कोठी ऐकिले, शंकरे दर्शन नाही दिले, तरी खचिले घाटे ब्रह्मांड. तो पाहिला नारद मुनी, पुसती झाली तया लागुनी, पूजन केले स्वस्थ मनी, लागली चरणी तयाच्या. इतुकिया माझी देव ऋषी, पुस्ता झाला पार्वतीसी, तुझी दशा कागे ऐसी, आलिसवनी काय काजे. शरीर झाले जर्जर, सेविले कानन का कठोर, पंचवदनाचा पडिला विचार, सांगे उत्तर लवलाही. मग बोले शैलबाला, मी काही अपराध न केला, परिपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगे आता. दरिद्रासी लाभता चिंतामणी, मग हर्षन माय गगणी, तैसे झाले माझे मनी, तुझ नयनी देखतांची. बहुकाल सेविले कानन, तप केले अनुदिन, परिमजला स्वामी अजून, भेटुनी नयन निवविना. आता यतन काय करू, मज सांगाजी निर्धारू, कोण्या कर्मे परात्परू, होईल साचारू प्राप्त मज. ऐसे बोलता जगज्जननी, सुचला विचार एकमनी, म्हणे गणपतीच्या व्रते करुणी, पावेल सदनी शंकर. ऐसे बोलता देघर्षी, जगन्माता म्हणे सांग मजसी, तो बोले मुनी तियेसी, गजाननासी पूजावे. मग करुणी गणपती स्तवन, आणिले मन माझी ध्यान, चतुर्भुज रक्तवर्ण, केले चिंतन तयाचे. विशाल दोंदाची शोभा, स्मरता संकटा सरसा उभा, मांड्या कर्दळीचा गाभा, नयन शोभा पद्मापरी. माथा शेंदूर शोभत, रत्नजडित मुकुट झळकत, पायी घागरिय गाजत, येत नाचत झडकरी. मग देऊनी आलिंगन, संतोषविले तयाचे मन, का माते सेविले कानन, संकट कवण पडियेले. म्हणे माते काय काजा, कवणे गांजिला देह तुझा, का केलासी धावा माझा, सांगे हितगुजा मजपाशी. ऐसे ऐकोनी वचनाते, सांगे पार्वती तयाते, पतीने त्यागिले माते, सेविले विपिनाते तया लागी.
बहुत केले तपाचरण, न सरे माझे पाप अजून, वियोग दुःखे सरून, सुख संपादन न होय. भेटी न होय माझी, म्हणून आस केली तुझी, आता प्राणपती होय राजी, ऐसे आजी व्रत सांगे. माझे व्रत संपादन, करिता संकट जाय निरसून, पूर्वी सांगितले तिथी प्रमाण, मास पक्ष जाण सत्य तोची. तयादिनी व्रतारंभ, करिता भेटेल तुझ सांब, पूजा विधान हे रंभ, करी अंबे संतोषे. प्रातः काळी दंत धावन, मग करुणी माझे स्मरण, संकल्पे माते प्रार्थन, व्रतस्थ जाण असावे. आजी चंद्रोदयपर्यंत मी राहोणी उपोषित, पूजन करीन एकचित्त, भोजनिरथ होईन पुढे. ऐसी प्रार्थना करून, अंगासी काळे तिळ लावून, स्नान नित्य नेमे सारून, उपोषित राहे जाण मग. मोदक करावे 21, 5 अर्पावे देवाप्रती, 5चे वायन ब्राह्मणा हाती, सेवी निश्चिती शेष आपण. धातू पाषण मृत्तिका जाण, तयाची प्रतिमा करुण, गणपती नामे तयाचे स्थापन, करील पावन सकळाते. मग करावे आवाहन, मनी आनोनी करावे ध्यान, षोडशोपचारे पूजन, सांग संपादन करावे. अथर्व शीर्षाचे पाठ 21 करावे नीट, अक्षरवटिका म्हणून स्पष्ट, करावा संतुष्ट गजानन. वस्त्र उपवस्त्रादी सकळ, चंदन सिंदूर परिमळ, रुई मांदार पुष्पे सकळ, दुर्वा कोमळ अर्पाव्या. मज दुर्वाची अतिप्रीती, सहस्र नामे अर्पावे एकचित्ती, जयाची असेल शुद्धमती, तोची भक्ती करियेशी. धूप दीप नैवेद्य जाण, मोदकादी करुणी पक्वान, समर्पुणी उत्तरापोषण, करुणी अर्पावा तांबूल. मग ठेवी दक्षिणा फळ, प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ, चरणी ठेवी शिरकमळ, भावे केवळ प्रार्थावे. चंद्रोदय झालियावरी, मग विधूची पूजा करी, अर्घ्य देऊनी त्रिवारी, प्रार्थना करी विधूची. मग पंचमोदक वायन, द्यावे ब्राह्मणा लागून, दक्षिण तांबूल समर्पण, करावे वंदन द्विजाते. करुणी ब्राह्मण संतर्पण, पात्री बैसावे आपण, ऐसे सांगोनी विधान, गेला गजानन स्वस्थान. विनायके सांगितले मातेसी, कृष्णे विदित केले पांडवांसी, स्कंदे सांगितले ऋषीश्वरांसी, पावती कल्याणासी सकळीक. पार्वतीने केले व्रतासी, मनी धरोनी निश्चयासी, करिता पावली पतीसी, स्कंदे ऋषीसी सांगतसे. पाहता नैनी पंचवदन, चरणी लागली जाऊन, शिवे गिरिजा उचलोन, वामांकी बैसवून तोषविली. ऐसे व्रताचे महिमान, जाणती पंडुनंदन, स्वय हिमनगजा आपण, पावली समाधान पतीसंगे. हे व्रत जे कोणी करीती, दरिद्री शोक तयांचे जाती, केले कष्ट फळ देती, वैरी सोडिती वैरभाव. विद्या प्राप्त होईल जाणा, पूर्ण होईल मनक कामना, निपुत्रिक पावेल संताना, पीडित जना सुख होय. धनधान्य रुद्धी अमुप, हरपोनी जाईल पापताप, करिता नाममंत्राचा जप, आपे आप मोक्ष लागेल. जयाचा शास्त्रावरी विश्वास, तोची होईल निर्दोष, शांती दयेने भरेल मानस, क्षमा हृदयास उपजेल. असो आता हा पाल्हाळ, अंगी असावे भक्तिबळ, कृपा करील गिरिजा बाळ, श्रोती सकळ ऐकावे. श्री सकल विघ्नहरण गजाननार्पणमस्तु. नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, संकष्टी चतुर्थी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत गणपती स्तोत्र. हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे. हे स्तोत्र श्रवण किंवा पठन केल्याने सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामे होऊ लागतात. चला तर मग श्रवण करूया गणपती स्तोत्र. अथ गणपती स्तोत्र प्रारंभ. जय जयाची गणपती, मज द्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार. तुझे नाम मंगलमूर्ती, तुझ इंद्र चंद्र ध्याती, विष्णू शंकर तुझ पूजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी. तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक, सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती.
मी तव चरणांचा अंकित, तव चरणा माझी प्रणिपात. देवादिदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी. माझा लढिवाळ तुझ करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे. संकटा माझी रक्षणे, सर्व करणे तुझ स्वामी. गौरीपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती. मी तुमचा चरणार्थी, रक्षणे सर्वार्थेची स्वामिया. तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय. तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती. गजवदना श्री लंबोदरा, सिद्धिविनायका बालचंद्रा. हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू. भक्तपालका करिकरुणा, वरदमूर्ती गजानना. परशुहस्ता सिंदूरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती. विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलदिशा परशुधरा. पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधू नमन माझे. नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता. नमन माझे गिरिजासुता, तुझ स्वामिया नमन माझे. नाही आशा स्तुतीची, नाही आशा तव भक्तीची. सर्व प्रकारे तुझी आदर्शनाची, आशा मनी उपजली. मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदाचरण. लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदिशा. मतिमंद मी बालक, तुझी सर्वांचा चालक. भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी. मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी. अनन्य शरण तुझलामी, दर्शन देई कृपाळुआ. हे गणपती स्तोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन. विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान, सिंधुरवदन देईल पै. त्यासी पिशाच भूत प्रेत, न बाधिती कदा काळात. स्वामीची पूजा करोणी यथास्थित, स्तुती स्तोत्र हे जपावे. होईल सिद्धी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता. गणपती चरणी माथा, दिवाकरे ठेविला. इति श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु.